आणि पाऊस सुरू झालेला आहे. सो मी घरी जातोय. आणि हे तुम्ही काय जाळलंय? कोण आहे? हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो आणि गुड आफ्टरनून. आणि आजच सकाळी आलेलो आहे मी गावी. आणि बघू शकता हा आमच्या गावचा जो संगमेश्वर, देवरुख आणि साखरपा हा जो रस्ता आहे हा मला खूप आवडतो. कारण हा प्रॉपर डांबरी रस्ता आहे. आणि डांबरी रस्ता जो आहे तो खूप छान, याचं जे काही रस्त्याचं बोलतात ना, जी काही कंडिशन वगैरे आहे ती खूप छान आहे. आणि दुसरा म्हणजे की नॉर्मली डांबरी रस्ता हा आपल्या गाडीच्या टायरच्या ग्रिपसाठी खूप चांगला असतो. पकडून आणि ग्रिप खूप असं म्हणजे टायर पकडून चालतात रोडला. त्यामुळे आता तुम्हाला आपला साखरप्याचा, देवरुखचा जो काही घाट आहे तो पण मी तुम्हाला दाखवेनच, काय त्याची कंडिशन आहे आणि कशा पद्धतीत आहे तो घाट. प्रॉपर घाट म्हणतात ना, एकदम वळणं तर एकदम खूप नागमोडी वळणं आहेत. आणि प्रॉपर तुम्ही जर कोण कॉर्नरिंग वगैरे करत असाल, सॉरी कॉर्नरिंग अँड बाईक कॉर्नरिंगसाठी हा प्रॉपर रस्ता आहे. आणि हा बघा, हा सरळ जातो हा देवरुख बाजारपेठेत. आणि हा आपला राईट टर्न देवरुखवरून हा सरळ साखरप्याला जातो. तर आपण पुढे आता घाटात भेटूच. तर चला. तर आता आपण प्रॉपर हा जो देवरुखच्या काही अंतरापासून हा आपला साखरपा देवरुखचा हा घाट आहे. आणि संध्याकाळचे 5:30 वाजलेत. मस्त असा सनसेट आपला, अजून सनसेट झालेला नाहीये, वेळ आहे. बट हा खूप मस्त रोड आहे. आणि एकदम प्रॉपर, मी मगाशीही म्हटलं की प्रॉपर हा डांबरी रस्ता आहे. आणि या रस्त्यावरती ड्रायव्हिंग करायला इतकी भारी मजा येते ना. जर कोणाला जर कोणी बाईकचा कोणी शौकीन असतील रायडर, जर कोणाला कॉर्नरिंग वगैरे करायचं असेल तर हा प्रॉपर रोड आहे. आणि कॉर्नरिंग करण्यासाठी मला वाटतं मागच्या टायरमध्ये हवा थोडी कमी असेल तर प्रॉपर कॉर्नरिंग तुम्ही करू शकता या रोडला. आणि खूप चांगला असा अनुभव आहे या रोडवरती. तर चला, आपण पुढे साखरप्याला पोहोचल्यानंतरच भेटू पुढे. आणि हा आता आपण घाटाच्या टॉप व्ह्यूला आलेलो आहे. आणि आता हा आपल्याला उतार आहे, हा टोटली उतार आहे. पूर्ण साखरपा जो आमचा तिट्टा आहे त्याला तिट्टा म्हणतात. 3 रोड सलग तिथे जोडलेले आहेत म्हणून त्याला तिट्टा म्हणतात. तर टोटली तिथपर्यंत हा उतार आहे. हा तीव्र उतार आहे. तर सावध रीतीने आपण गाडी चालवलीच पाहिजे. आणि आता बघूयात, हा रोड मोकळाच असतो कारण हा संगमेश्वर पासून जो स्टार्ट होतो, संगमेश्वर, मग छोटी छोटी जी लोकल गावं आहेत म्हणजे मध्ये मध्ये दाभोळे, वांजोळे, आणि मग नंतर आपला मेन साखरपा, ही अशी छोट्या मोठ्या गावांना हा जोडणारा हा रस्ता आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्ही संगमेश्वर वरून तुम्ही या रस्त्याने लांजा वगैरेला पण येऊ शकता. आणि हा डायरेक्ट मग रत्नागिरी, कोल्हापूरला आमच्या तिटाजवळ साखरप्याचा हा रस्ता एंड होतो. तर खूप छान वाटतंय या घाटात ड्राईव्ह करायला. संध्याकाळ झालेली आहे. आणि देवरुख वरून अर्धा तास लागतो चढून हा घाट उतरायला. आणि आत्ताच एक आपला व्हिडिओचा टॅग मी घेतला नाही, कारण एक या घाटामध्ये सहसा आहे ना, जो कोणी नवीन असेल म्हणा किंवा ज्याला कोणाला बस किंवा ST यामध्ये वॉमिटिंग होत असेल तर होत असते, तर नाही जमत या घाटात कोणाला सहसा प्रवास.
आत्ताच एक लेडीज तिथे वॉमिट करत होती. खूप डेंजर आहे वळणं, अगदी पोटात ढवळून येण्यासारखी ही वळणं आहेत. आणि हा तुम्हाला आता लेफ्ट साइडला तुम्हाला साखरपा दिसेल पूर्ण खालच्या बाजूला, हा इकडे लेफ्ट साइडला पुढे मी. आणि ही आपली लालपरी चाललेली आहे. सावंतवाडी चिपळूण होती. आणि ही अरे यार पूर्ण वळावं लागतं गाडी सकाळ, खूप तीव्र वळण आहेत. आणि हा आता आपला साखरपा आलेला आहे. पुढे तुम्हाला दिसेल थोडीशी झाडी आहे लेफ्ट साइडला, पण टोटली खाली आपला आता साखरपा आहे. हा 1-2 मिनिटात पोहोचू. फायनली आलोय आपल्या गावी. आणि गावाला येण्याची मजाच खूप वेगळी आहे. मला तर किती वेळा जरी मी आलो तरी मला असा काही कंटाळवाणा प्रवास वाटत नाही, किंवा असं काय बाबा आपण एकाच जागी सतत जातो त्यामुळे माणसं बोर होतात. पण मला कधीच बोर वाटत नाही गावाला आलं की. आणि फायनली आपण हा आपला घाटाचा एंड झालेला आहे. आणि हे इथे ट्रॅव्हल्सचं जंक्शन आहे आमच्या इथे बसण्याचं. 1-2 मिनिटं आपण, हा तिटा आहे, 1-2 मिनिटं आपण इथे थांबणार आहोत. आणि रस्त्याचं काम खूप जोरदार चालू आहे. हा NH मे बी रत्नागिरी कोल्हापूर आहे. आणि इथे संध्याकाळचे हे ट्रॅव्हल्स, आणि ही आपली साखरपाची इथून हद्द सुरू झालेली आहे. मीन्स साखरपा तर ओव्हरऑल घाट उतरल्यानंतर पूर्ण साखरपाच आहे, पण इथे ती कमान होती. आणि हा आपला बाजारपेठेत जाण्यासाठी हा छोटासा रस्ता आहे. 2 गाड्या पास होण्यासाठी जरा थोडस एकमेकांना साईड देऊनच जावं लागतं, कारण छोटा रस्ता आहे. अरे इकडे काय झालं. आणि हा आपला आहे साखरपाचा बाजार, पण इथे बसतो. पण आजच होता रविवारचा बाजार. इव्हिनिंग झाली आहे, 6 वाजायला आलेत. तर मे बी बाजार बंद होतो. संध्याकाळचे मे बी 3:30-4 पर्यंत असतात बोलतात, काय आयडिया नाही आपल्याला. पण रविवारचा बाजार असतो आपला साखरपाचा. आणि काय थोडंसं चेंजेस असं बघायला गेलं तर हे ब्लॉक वगैरे, इथे मला वाटतं ही शाळा आहे. तर आणि पुढे आपला ST डेपो आहे. आणि हा आपला साखरपाचा ST डेपो आहे, हा इकडे राईट साइडला. आणि फायनली आपण आपल्या गावी पोहोचलेलो आहोत. समोरून ही मे बी कोल्हापूरचीच ST आहे, कोल्हापूर गुहागर. ओके. आणि हा बाजारपेठेतून जो आमचा कोल्हापूर रत्नागिरीचा हायवे आहे त्याच्या मधूनच हा एक रस्ता आहे. म्हणजे ऍक्च्युली आमचा मुख्य रस्ता पुढून आहे, हायवेवरूनच, कोल्हापूर रत्नागिरीच्या हायवेवरून जाताना सकपाळवाडीचा प्रॉपर आमचा असाच सेम हा रस्ता आहे. पण ही आमच्या बाजूची वाडी आहे, गुराववाडी म्हणून, जो की बोलतात ना प्रॉपर हा आम्हाला आमच्या घरापाशी नेऊन सोडतो. आणि जो आमचा मुख्य रस्ता आहे त्याचं काम चालू आहे, त्यामुळे तिथून घरापर्यंत जाता येत नाही. तर आता आपण हा दुसऱ्या वाडीच्या रस्त्यातून आपण आपला डायरेक्ट आपल्या घरापर्यंत जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करणार आहोत. तर डायरेक्ट आता आपण आपल्या घराजवळच भेटू. तर चला. पण आणि हा चढण पण आहे, बऱ्यापैकी चढाव आहे हा रस्त्याला पण, कारण आपण 2nd गिअरवर गाडीला चढवतोय. चांगला आहे रस्ता हा, पण चांगला आहे. आणि सेम असाच आमचा पण रस्ता आहे, जो आमचा मुख्य रस्ता मी मगाशी म्हटलं की आमच्या वाडीत जो जातो तो
सेम रस्ता आहे, काही फरक नाहीये. फक्त आता हा मला थोडासा फिरून त्यांच्या वाडीतून जावं लागतंय. आणि हा तुम्ही चढाव बघू शकता, हा खूप आहे, मे बी कॅमेरामध्ये दिसणार नाही पण चढाव आहे हा रस्ता, हा तीव्र चढाव होता. आहे एसी बंद ठेवली आहे, आपल्याला चढावात आहे ना म्हणून, कारण पिकअप भेटत नाही. टायर पंक्चर झाला की काय तुम्ही बघू शकता. म्हणजे हा एक पाटोळेवाडीला जातो, ही कोणती तरी 2 फाटा आहे. पाटोळेवाडी सरळ आणि सूर्य आता दिवस मावळतोय, डोंगरच डोंगर चारी बाजूला. आणि हे धरण आहे तिथे खाली. समोर बघू शकता तुम्ही की हा ढगांचा एकाच ठिकाणी असा काय म्हणजे एक नैसर्गिक आकार बघा कसा बनलेला आहे. वेळेचं काय माहित, ते एकाच जागी थांबलेत ना, तर मे बी ढग हे नेहमी हवेच्या दिशेने पुढे जात असतात, पण हे इथेच थांबलेत. इथे ही राईट साइडला ही आहे, ही गुरववाडी आहे, म्हणजे मराठवाडी लिंगायत समाजाचे इथे आपले बांधव राहतात. आणि आपली वाडी आता इथून पुढेच आहे, 1-2 मिनिटावरती रस्ता आहे. फायनली हा आमच्या वाडीतला इथून हा खाली आपला सकपाळवाडीत हा रस्ता उतरतो. आणि डांबरीकरण प्रॉपर नाहीये, फक्त खडी टाकली आहे आणि प्लेन रस्ता चालू केलेला आहे. आणि हे आमचं घर आहे. मला वाटतं हे काय सगळे आग लावत आहेत, गावाला येऊन काय आग लावायचं काम चालू केलेली आहेत का? आणि हे आमचं घर आहे, हे आजी आजोबांच्या काळातलं हे घर आहे. आणि समोर क्षितिज आणि ही गाडी थेट उभी राहिलेली आहे आमच्या घरासमोर. अँड हे बघा गडगडत आहे, बाप रे. खूप छान असा क्लायमेट आपल्या मागे आहे. तर मित्रांनो, आत्ताच मी वरती वाडीत आलेलो आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, ही मागे आहे आमची पूर्ण सकपाळवाडी. अँड क्लायमेट दिसतंय तुम्हाला, आवाज येत असेल, पूर्ण ढगांचा गडगडण्याचा आवाज येतोय. आणि पाऊस आता सुरू झालेला आहे, थोडा थोडा पडतोय, वारा पण जोरात येतोय. तर गावाकडेच आत्ता म्हणजे मला वाटतं आज किती तारीख आहे रे? मे बी 14 तारीख आहे, म्हणजे 14 मे सुरुवात झाली आहे पावसाची. काय कळत नाही, पहिला पाऊस. तर आपण जेवढे काही बनवता येईल आपल्याला, तर आपण नक्की व्लॉग बनवू जेवढा आपल्याला पॉसिबल होईल. तर चला, पाऊस सुरू झालेला आहे आणि मी आता घरी चाललोय. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आणि पाऊस सुरू झालेला आहे, सो मी घरी जातोय. आणि हे तुम्ही काय जाळलंय? कोण आहे? यस. आणि इथे मी घराजवळ आलेलो आहे. आता पाऊस सुरू झालेला आहे, जोराचा पाऊस आलाय.